सुरुवातीची बातमी सांगलीत गोपीचंद पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा निघालाय। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याविरोधात हा मोर्चा आहे। शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि लंकेंचीही उपस्थिती आहे। राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा असणार आहे। तर फडणवीस पडळकरांचे कान उघडतील असं वाटलं होतं असं रोहित पवारांनी म्हटलंय। पडळकरांनी जयंत पाटलांची माफी मागावी असंही रोहित पवारांनी म्हटलंय। असं वक्तव्य खपवून घेणार नाही, फडणवीसांना अशा थेट त्यांनी सूचना द्याव्यात असंही रोहित पवार म्हणाले। काय सांगाल तर 5 दिवस झालेले आहेत हे वक्तव्य होऊन, कसं बघता या सगळ्या एकूणच वक्तव्याकडे आणि ज्या पद्धतीनं अजूनही दिलगिरी व्यक्त केली? जे काय पडळकर जयंत पाटील साहेबांबद्दल बोलले ते म्हणजे आपण ऐकू पण शकत नाहीत। त्या वक्तव्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो। आम्हाला असं वाटलं की देवेंद्र फडणवीस साहेब पडळकरांचे कान ओढतील, पण तुम्ही जर त्यांचं वक्तव्य बघितलं त्यांनी निषेध नाही केला, फक्त बोलून गेले असतील असं तसं। हे चुकीचं आहे, हे राजकारणासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी हे फार चुकीचं। ही प्रथा कुठेतरी मोडीत काढली गेली पाहिजे। आमच्या सगळ्यांचं मत आहे की या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत त्या ठिकाणी राजकारण असावं। जयंत पाटील साहेबांच्या बद्दल जे काय खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। त्यासाठी तिथं ज्या व्यक्तीली पडळकरांनी जे काही वक्तव्य केलंय जाहीर माफी त्यांनी तिथं मागावी। आणि सगळ्यात महत्त्वाचं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी थातूरमातूर आदेश देण्यापेक्षा डायरेक्ट सरसकट बोललं पाहिजे की अशा प्रकारचं राजकारण खालच्या लेवलचं वक्तव्य कुठल्याही व्यक्तीबद्दल हे आम्ही खपवून घेणार नाही। सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, सांगली।